आज बनवला हा पौष्टिक पराठा. न गव्हाचं पीठ, न तांदळाचं पीठ, न पांढऱ्या ज्वारीचं पीठ. तर हे पीठ न वापरता मी कशाचा बनवलेला आहे आणि कसा बनवलेला आहे, नक्की पूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि मी एक सांगते सर्वांना, व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाने लाईक करा आणि कमेंट करा छानशी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. हे पहा, मी परात घेतलेले आहे. अगोदर मी चपात्या बनवल्या होत्या, त्याचीच परात आहे. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, या वाटीनं मी पाऊण वाटी ही बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं ही 2 वाटी ही नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ आणि हे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. आणि 1 वाटी ही आपलं पिवळीचं पीठ घेतलेलं आहे. ही ज्वारी ही पहिली जुनी ज्वारी आहे. जेव्हा आपले आजोबा पणजोबा ते होते तेव्हा ते ही जास्त पिकत होती, ती ज्वारी आहे. पिवळ्या ज्वारीचं पीठ आहे, ही 1 वाटी घेतलेलं आहे. आणि शुगरसाठी ही भरपूरच असं चांगलं आहे. त्या पिठामध्ये कसलीही शुगर नाही, 0 शुगर असं पीठ आहे. आपल्या पांढरी ज्वारी असते ना, त्यामध्ये 25% शुगर असती. थोडीशी असती त्यामध्ये शुगर, पण ह्या पिठामध्ये कसलीही शुगर नाही आहे. कारण चवीलाच असं आहे ती पीठ की कडसर लागतो, कडसर लागती त्याची भाकरी. आणि मी रोजच बनवते ही भाकरी त्यांच्यासाठी, मिस्टरांसाठी. तर म्हणलं आज वेगळं काहीतरी बनवू, मेथीचा पराठा बनवू असं म्हणलं. तर हे घेतलेलं आहे पीठ आणि मेथी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. मिरची, लसण, अद्रक आणि जिरे, मिठाचं पेस्ट ते पण टाकलेलं आहे. आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी तेच पाणी वापरणार आहे पीठ मळण्यासाठी. हे पहा, मीठ टाकलेलं आहे. परत अजून मीठ जरा जास्तच टाकावं लागतं यात, कारण चव छान लागते. जास्त थोडंसं उचलून टाकलं ना, चव चांगली लागते त्याची. आता ते पाणी टाकून पूर्ण आता मळून झालेलं आहे. आता हे राहिलेलं होतं माझ्याकडनं, तर ओवा घेतलेला आहे 1 चमचा मोठासा. आणि पांढरे तिळे हे घेतलेले आहेत, ते पण मी टाकून घेते आणि परत मळून घेणार आहे पीठ. हे पहा, हे टाकून घेतलेले आहेत आणि आता छानपैकी मळून घेते. खूपच चवीला असं भारी लागतं आणि टेस्टी लागतं हे पराठा म्हणा किंवा धपाटा म्हणा. मराठी भाषेत धपाटाच म्हणतो, मी तर धपाटाच म्हणते. पहिल्यापासून धपाटेच असं म्हणतात आम्ही, त्यामुळं धपाटा किंवा पराठा काही म्हणा तुम्ही. हे बघा, असं छानपैकी मळून घेतलेलं आहे. आता मी बनवायला चालू केलेलं आहे. बघा, एक कपडा घेतलेला आहे. हे बघा, थोडासा उंडा घेतलेला आहे, त्यातून ही कपडा घेतलेला आहे ओला करून आणि पोळपाट घेऊन पोळपाटावर टाकलेला आहे. आता तो उंडा आता त्यावर थापून घेणार आहे. बघा, कुठंही फाटत नाही, काहीच नाही. चिक्कन असं पीठ येतं. आपल्याला गव्हाच्या पिठाचीही गरज लागत नाही, काहीच नाही. बघा, छानपैकी असं थापून थापता येतं. जर हाताला चिटकत असेल तर थोडं थोडं पाणी लावून आपण थापू शकतो. आणि खूपच टेस्टी असं आपल्या हातानं थापल्यामुळं तर अजूनच भारी लागतं. हाताची टेस्ट उतरती असं म्हणतात. खूपच भारी लागतात असं थापून केलेले तर. आणि खूप छान झाले होते. आणि आहोंना तर खूपच आवडतात हे. एखाद्या वेळेस सकाळची भाकर संध्याकाळी खाणार नाहीत. धपाटं मात्र दुसऱ्या दिवशी जरी राहिलं तर ते धपाटं आवडीनं खातात. त्यांना खूपच आवडतं. मी महिन्यातून 4दा 5दा तर असं बनवतेच मी. हे नेहमी बनवते. कशाचे पण बनवते मी, दुधी भोपळ्याचे, मेथीचे, कोथिंबीरचे, काकडीचे, पत्ताकोबीचे, कशाचे पण असे मी पराठे बनवून देत असते मी त्यांना. हे पहा, किती छान असं झालेलं आहे. आणि तव्याला चिटकू नये म्हणून मी असं थापून त्यावर होल पाडले बोटानं. ते पाडल्यानंतर तेल लावायचं, म्हणजे पटकन तव्यावर पडलं जातं, सुटलं जातं कपड्यापासून. हे पहा, असं अलगद निघून जाता कपडा. हा किती छान बघा, कुठंही चिटकलेलं नाही, काय नाही. आणि वरून मी तेल टाकते
पूर्ण खालून भाजलं जातं आहे, त्यामुळं तेल टाकून घेते त्या होलामध्ये आणि वरून पण थोडंसं टाकते. तेलाचा वापर मी बिलकुल कुठल्याही पदार्थामध्ये जास्त वापर करतच नाही आहे. ना भाज्यामध्ये ना कशालाच मी जास्त नाही वापरत. थोडंसंच वापरते. हे पहा, अलगद असं निघून जातं. कुठंही चिटकलेलं नाही आहे. खूप छान झाले होते, चविष्ट आणि खूप हेल्दी पण आहेत हे पराठे आणि सॉफ्ट पण झाले होते. हे पहा बघा, दाखवते मी तुम्हाला किती सॉफ्ट झालेले होते. त्यांना हेच दिले आहेत आज डब्यात आणि मी त्यांना दही दिलेलं नाही आहे. दही ते खात नाहीत म्हणजे बाहेरचं बंद केलेलं आहे पांढरे पदार्थ त्यांनी. दही, दूध मी त्यांना मूग डाळीचं वरण करून दिलेलं आहे. मग कसा वाटला व्हिडिओ? खरंच माझी तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज नक्की लाईक करा आणि नवीन जर आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कालच्या व्हिडिओला भरपूर तुम्ही साथ दिली, तसं ह्याही व्हिडिओला तुम्ही भरपूर सपोर्ट करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून छानशी कमेंट करून सांगा. जर तुम्हाला रोज शुगरसाठी काय द्यायचं काय नाही प्रश्न पडत असेल तर मी नक्की तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी दाखवत जाईल. धन्यवाद. भेटू आता पुढच्या व्हिडिओ.